कृषी कुंभमेळ्यामध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कृषी कुंभमेळ्याचं जे स्टॉल लागले आहेत बचत गटाचे, तर त्यांची तुम्हाला सांगणार आहे की कसले स्टॉल। तर इथे खाऊ गल्ली आहे, या ठिकाणी असे महिला बचत गटाकडून हे स्टॉल असतात, पूर्ण नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी याच्यातले। तर काय काय आहे मॅडम तुमच्याकडे? माझ्याकडे साड्या, ड्रेस। हो का? हां, बचत गटाकडनं आहे का? हो मॅडम। हो का? कुठले आहे? आमचं नाशिक आहे, श्री शक्ती माविमतर। हो का? हां हां, बचत गटातर्फे खाद्यपदार्थ वगैरे, खाद्यपदार्थ, साड्या वगैरे ठेवले आहे। साड्या, ड्रेस आहेत। ड्रेस, साड्या। हे बचत गटाकडचेच गट आहेत, त्यांनी इथे ब्लाऊज पीस आणि ते ठेवलेले आहेत सगळे। हे बघा, लहान मुलीचे क्रोशाचं विणकाम केलेले आणि हे ब्लाऊज पीस असं आहे। तर कुठून आहे तुम्ही? नमस्कार, माझं नाव वैभवी वैभव जोळीकर, एकलहरे, नाशिक येथून बोलते। माझ्या बचत गटाचं नाव आहे श्रीकृष्ण महिला बचत गट। गटाची मी अध्यक्ष आहे आणि आमचं हे स्वतःचं प्रोडक्शन आहे। वुलन वर्क पण करतो, बॅग मेकिंग पण करतो। ह्या बॅग पण, बॅगचे खूप सारे प्रकार आहे, प्लस त्याच्यामध्ये पेटीकोट पण परकर। ह्या बॅग हँड वन साईड बॅग पण आहेत, पाऊच पण आहेत आणि प्लस काही आमच्या महिला ज्या आहेत ओल्ड एजवाल्या, त्या हे प्रोडक्ट पण बनवतात वाळवणाचं। छान, अशा पद्धतीने आम्ही काम करतो। थँक्यू। हे बघा, हे परत बचत गटाचं आहे आपलं भव्य हा कृषी कुंभमेळ्यामधलंच। काय काय आहे तुमच्याकडे मॅडम? कृषी कुंभाने आम्हाला एक संधी दिली आहे। आम्ही दरवर्षी कृषी महोत्सवमध्ये स्टॉल लावतो। महिला आर्थिक विकास मंडळातर्फे ज्योती भावसार इमिटेशन ज्वेलरी आणि खाद्याचे पण असतात आमचे, ते आम्हाला एक संधी देतात महिलांना। आणि हे जे व्यासपीठ आहे ते खूप छान आहे, आमच्या प्रॉडक्टची पब्लिसिटी पण होते आणि आमच्या घराला हातभार पण लागतो। त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे आभार। आणि 5 दिवसांचा महोत्सव ठेवलेला आहे, त्यामुळे भरभरून प्रतिसाद मिळतो आहे। सकाळी पण खूप कृषी येतात, शेतकरी लोक येतात, महिला येतात, खूप लांबून येतात, दमलेले असतात तरी खरेदी करतात, काही ना काही पूर्ण फुलाची पाकळी घेऊन जातात। आणि संध्याकाळी पण इथले रहिवाशी पण खूप छान आहे, सगळ्यांचा रिस्पॉन्स छान मिळतो आहे आम्हाला। आणि असंच आम्हाला दरवर्षी व्यासपीठ उपलब्ध करून द्या। सर्वांचे धन्यवाद। सर्व जे मॅनेजमेंटचे लोक ते कर्मचारी पण आपले सर्व टापटीप ठेवतात। या ठिकाणी सुद्धा वाळवणाचेच पदार्थ आहे बचत गटाकडून। दिशा लोकसंचय साधन केंद्र कळवणचं आहे। या ठिकाणी त्यांनी जे शेतकरी येतात त्यांच्यासाठी लगेच काकडी वगैरे लगेच ते खाऊ शकतात। या स्टॉलवर असे छोटे छोटे पापड, नूडल्स असं लावलेलं आहे। इथे छोट्या कुरड्या आहेत। नंदिनी प्रवीण आहे। काय करता तुम्ही? हे काय देणार आहेत आज तुम्ही शेतकऱ्यांना? आज काय मॅडम, मी काकडी आणलेली आहे। हां, काकडी काकडीची साल काढून काही चटणी, मीठ, मसाला वगैरे लावून ती मी देणार आहे। मी 2 दिवसापासून चालवते आहे। काल फार बरा रिस्पॉन्स होता परवापेक्षा। आज पण मी तेच करणार आहे आणि शिवाय मी पापड पण आणलेले। छान। कुठून आले दादा? मी मालेगावहून आलो। मालेगावचे? हो, बचत गटाकडनंच। बचत गटाकडनं तुमचे काय प्रोडक्ट सांगा ना? आवळा कँडी घरी केली जाते का? हो का? पॅकिंग घरी? हां, हो, छान। महिलांकडनं ही पॅकिंग वगैरे केली जाते। महिलांचा ग्रुप आहे त्यांचा आणि मालेगावचे आहेत ते बघा। त्यांनी इथे फळंसुद्धा ठेवलेले आहेत, कलिंगण आहे, खरबूज आहे आणि आम्ही सर्व महिला शेती करतो। हां त्याच्यात
हो, 10 महिला मिळून शेती करतात आणि त्या उत्पन्नातून हे त्यांचं तयार होतं आणि ते विकतात. हां, बचत गटच आहे यांचं. यांचं आपल्या रेवड्या, शेवरेवड्या ते आहेत आणि केळीचे वेफर्स असं त्यांनी इथे विकायला ठेवलेलं आहे. बचत गटाच्या कडनंच आणि छानशी मालेगावच्या आहेत. ह्या स्टॉलवर आता आहे तर इथे सेंद्रिय खत आहे. खत कसं तयार केलं जातं तर त्यांची इथे ते दाखवणार आहे आणि त्याच सेंद्रिय खताच्याच त्यांनी औषधं पण आहेत. गांडूळ खत तर शेतकऱ्यांनाही थोडी हे बघा आपलं जर कुंडीमध्ये सुद्धा आपल्याला हे टाकू शकतात. आपल्या घरी आपण झाडं लावतो आणि त्याला फुलं वगैरे व्यवस्थित येत नाही, त्याच्यासाठी हे सेंद्रिय खत त्यांनी तिथे तयार केलेलं आहे. आता हे गावठी गाईचं तूप आहे. गाई, म्हैस आणि गिर गाईंचं तूप आहे हे इथे आणि आहिरे गृहउद्योग तर हे सुद्धा महिला बचत गटाच्या चांदवड येथील आहे. तर त्यांचं हे स्वतः त्यांनी भाजणी पीठ वगैरे तयार करतात आणि त्यांचे गाई गोठे त्याच्यातून म्हणजे हे शेतकऱ्यांकडनं घेतलेलं तूप असतं आणि त्याचं व्यवस्थित हे करून आणि इथे आपण इथे विकायला ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही मागवू शकतात. अगदी शेतकऱ्यांकडनं आहे. गाईचं, म्हशीचं आणि गिर गाईचं अशा 3 प्रकारचं. इथे कसं आहे बचत गटाकडनं शेती घेऊन आणि ह्या ठिकाणी कस्तुरी मेथी असं त्यांनी विकायला ठेवलेलं आहे. 50 रुपये पाऊस कस्तुरी मेथी, वेफर, चकल्या, बटाटे, पापड, कुरडया असं आहे. महिला बचत गटाकडनं या ठिकाणी सुद्धा बचत गटाचे पापड, कुरडया असे लावलेले आहेत आणि महिलांना घरी करायच्यापेक्षा हे असं तयार अगदी स्वस्तात दिलं जात आहे. तर माझं सुद्धा हे बचत गटाकडनं आहे. पैठणीचं आहे आणि मी हे पैठणीचं स्टॉल लावलेला आहे. खूप सुंदर प्रतिसाद आहे. 250 रुपये पैठणी आणि अशा वेगवेगळ्या कलरच्या पैठणी आणून आणि मी अशा पद्धतीने इथे पैठणीसाठी गुढी वस्त्र असे लावलेले आहेत. हे बघा वेगवेगळ्या कलरचे असे हे गुढी वस्त्र मी पैठणीपासून बरंच काही बनवलं, ऑनलाईन दिलेलं आहे. तर हे असे गुढी वस्त्र, पैठणीच्या बॅग, लटकन, दाराचे तोरण असं बनवून कंपनीकडून आलेलं आहे. बचत गटातर्फे माल भरलेला आहे. त्याचं हे करतोय आम्ही, मार्केटिंग करतोय. छानपैकी चालू आहे. कुठून आले आहे तुम्ही? आम्ही चांदोडून आलो. चांदवडचा बचत गट आहे का? काय नाव आहे तुमच्या बचत गटाचं? बचत गटाचा पेट सगळं हो, आम्ही कंपनी आहे औरंगाबाद. छान. तर आपण इथे यांनी निफाडच्या आहेत आणि मॅट रांगोळीचं त्यांनी इथे आपल्या जे आहे कृषी कुंभमेळ्यामध्ये मॅट रांगोळीचं त्यांनी प्रदर्शन मांडलेलं आहे आणि सुंदर असं, खूप सुंदर. शहरातल्या लोकांना वेळ राहत नाही रांगोळी काढायला, तर अशा पद्धतीने ते रांगोळीचे मॅट रांगोळी घेऊ शकतात. तर मॅडम कसं आहे हे मॅट रांगोळी? ही आहे मॅट रांगोळी. हां. यासाठी आपण फेदर लोकर म्हणून वापरली जाते. त्याखाली आपण रेक्झिन किंवा आपल्याला असं ह्या प्रकारचं हो, हां कॅनव्हस वापरलं जातं. कॅनव्हस वापरलं जातं. हां, पण कॅनव्हसपेक्षा कधी रबर शीट हां रेक्झिन. हां, हां. आता महिलांना वेळ नसतो रांगोळी काढायला किंवा काही कार्यक्रम करतो आपण घाईघाईने, त्यावेळेस आपल्याला रेडीमेड ह्या रांगोळ्या टाकायला कामात येतात आणि ह्याशिवाय वॉशेबल आहे, याचं काहीही होत नाही. बोल. वॉशेबल आहेत त्या. हे जे रांगोळ्या आहेत ते वॉशेबल आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी बघा
ह्या ठिकाणी तुम्हाला नंबर देत आहे मी. तुम्ही नंबरवर कॉल करून ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. बघा या ठिकाणी नंबर आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल मॅट रांगोळी तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा यांच्याकडनं मागवू शकतात. नंबरवर फोन करून व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि अशा पद्धतीने ह्या छान अशा ह्या मॅट रांगोळ्या तुम्हाला जर घराची शोभा वाढवायची असेल तर ह्या अशा छान सुंदर मॅट रांगोळ्या. ब्लाऊजचा स्टॉल लावलेला आहे या महिलांनी आणि एका साईडला इथे पापड लावलेले आहेत. तर यांनी हे अशा पद्धतीने हे ब्लाऊज भरून आणतात आणि आजकाल तयार ब्लाऊज तर पटकन करता येण्यासारखे असे हे पटकन तयार ब्लाऊज तर तुम्हाला लागले तर ऑनलाईनसुद्धा ते ब्लाऊज देऊ शकतात. असे छान आणि खूप सुंदर प्रतिसाद आहे या ठिकाणी ब्लाऊजांचं. छान ब्लाऊज. हां, मी समर्थ महिला बचत गटांमधून हे काम करत आहे. आणि आता आमचे स्टॉल पण लागलेले आहेत बचत गटातर्फे. ही ब्लाऊज मी रेडीमेड ब्लाऊज विकते. रेडीमेड ब्लाऊज किती सॉफ्ट आणि छान हे तरी चांगलं भेटतात. साडी घेतली तर मॅचिंग शिवून घेण्यात वेळ जातो. तर हा रेडीमेड ब्लाऊज असा आहे की लगेच घ्यायचा इन्स्टंट लगेच यूज करायचं. असे ब्लाऊज भरपूर असे काही ब्लाऊज आणलेले आम्ही. भरपूर विक्री पण झालेली आहे. प्रसिद्धात पण छान लागली. तर यांनी घरी निफाडच्याच आहे ह्या निफाड बचत गटाकडनं यांनी तयार हे नागलीचे पापड. तर हे नागलीचे पापड वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी बनवलेले आहेत. तर ह्या ठिकाणी यांनी हे आधी हे हिरवे जे पापड दिसतात ते पालकचे आहेत आणि हे कोणत्या याचे हे टमाट्याचे पापड आहेत. बघा आपण नागलीमध्ये टमाटा वापरून आणि त्यांनी नागलीच्या पिठामध्ये टमाटा वापरून आणि टमाट्याचे पापड केलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी इथे पालकचा वापर केलेला आहे. ह्या ठिकाणी हे तांदूळाचे तुम्हाला हे तांदूळाचे पापड आहे. हे बघा हे मधले तांदूळ आणि हे नागलीचे. अशा पद्धतीने हे बचत गटाच्या बायांना छान असा हा व्यवसाय आहे. बचत गटाच्या माध्यम सरकारने खूप सुंदर असा हा उपक्रम राबवला. त्यामुळे खूप या ठिकाणी वेगवेगळे नर्सरी आहे त्यांची आणि त्यांनी बचत गटामार्फतच सुंदर असे हे झाडं आहेत. बघा किती सुंदर आहे. तर हे सगळे घरात लावण्यासाठीचे आणि खूप सुंदर असं वाटतं की हे नकली आहे पण हे सगळे झाडं असली फुलं आहेत. याच्यापेक्षा मोठ्या कुंडीत लावलेलं आहे. काहीच नाही. आता आपणच बघतो ना प्लांटला काय गरज असते. तेच तर म्हणतो अशा पद्धतीने इथे सगळे सुंदर बघा हे सुंदर रोपवाटिका त्यांची नाशिकमध्ये नर्सरी आहे.